भाजपमध्ये सगळ्या प्रकारचे प्रवक्ते तुम्हाला दिसतात, टॉप टू बॉटम. म्हणजे त्याची एक लेवल ठरलेली आहे. खूप इंटलेक्च्युअल असणारा, खूप कंटेंटफुल, की जो सॉलिड आणि व्हॅलिड कंटेंट देणारा आहे, असे पण लोक आहेत. म्हणजे केशव उपाध्यायांसारखा एक अतिशय सॉलिड कंटेंट देणारा माणूस असतो. माधव भंडारीसारखा फार टू द पॉइंट बोलणारा असतो. तर अतिशय भंपकपणे काहीतरी उगा रेटायचंय म्हणून उगा भूभू करत बसणारा बन सुद्धा असतो. तुम्ही नाही ह्याच्यात नाही राजकारण साध्य केलं नाही सुषमाताई. नाही मी अरे म्हणजे आता केशव उपाध्ये चांगलं बोलतो तर चांगलंच बोलतो बिचारा. म्हणजे मला काही त्याच्या जी लोक चांगलं बोलतात आम्ही त्यांना चांगलंच म्हणतोय ना, कुठे नाही म्हणतोय. इव्हन त्यांचं हिंदीतही तेच असतं. बरं, त्यांच्यात अजून एक क्वालिटी असते, खोटं बोल पण रेटून बोल. त्यांचं चुकत असतं तरी सुद्धा ते, मग तुम्ही त्यांना कशावरही प्रश्न विचारा, मग मंदिर झालं नाही का, काहीही बोललं तरी मग हिंदुत्वाचं काय झालं, अरे काय संबंध नसताना ते इतकं त्याचे बादरायण संबंध जोडतात. कदाचित आमच्याकडे त्या खोटं बोलण्याची आमच्याकडे कला नाही, हा एक भाग आहे. दुसरं असं की प्रवक्त्यांच्या शिवाय जर अजून कोणाला जर बोलायची संधी दिली तर कदाचित वेगळी लाईन जाईल का असं खूपदा वाटू शकतं. आमच्याकडे एक प्रवक्ते असे होते की त्यांना प्रवक्ता नव्हतं नेमलेलं आणि त्यांच्याकडून एक दोन वेळेला फार गंभीर चुका झाल्या आणि ज्याच्यामुळे पार्टीला हे ठरवावं लागलं की कोणी बोलायचं आणि कोणी नाही बोलायचं. त्यामुळे हां, पण एक नक्की आहे की सकाळी जर राऊतसाहेब बोललेले असतील तर एका अर्थाने तो एक अजेंडा सेट झाला आहे त्या दिवसाचा. तो अजेंडा सेट झाला तर दिवसभर ती लाईन चालली पाहिजे. आता दिवसभर ती लाईन चालवायला मी एक माणूस किती बोलणार आहे. आमच्याकडे तिसरे प्रवक्ते कोण आहेत तर अरविंद भाई आहेत. पण अरविंद भाईंची अडचण अशी आहे की ते संसदीय गटनेते आहेत आणि ते बराच काळ दिल्लीत असतात. त्यामुळे ते दिल्लीतल्या पत्रकारांना, हिंदी इंग्रजी पत्रकारांना तिकडे सामोरे जातात. त्यामुळे मराठी तिकडे तुम्हाला प्रवक्ता दिसत नाही बोलायला. ती एक अडचण असते. आणि दुसरं असं की आमच्याकडे कशावर व्यक्त व्हायचं आणि कशावर नाही याचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत. सगळ्याच मुद्द्यांवर व्यक्त व्हायचं नाही असं पक्षप्रमुखांनाही वाटतं की आपण का अननेसेसरी आपली एनर्जी लावतोय की जिथे आपली काहीच म्हणजे संबंधच नाहीये, आपण त्याच्यावर का बोलतोय. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं ना, भाजपचे असे खूप लोक आहेत किंवा शिंदेकडे पण असे लोक आहेत की जे बोलल्यावर मी अजिबात त्याच्यावर व्यक्त होत नाही, चुकूनच बोलत नाही. कदाचित मग भाजपमध्ये किंवा शिंदेकडे एखादा आमदार असेल, एखादा खासदार असेल, तरी मी त्याची उत्तरं देत नाही. कारण तुम्ही आमदार आणि खासदार असता म्हणजे तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलता असं अजिबात नाही. मुळात तो ऑरा तुम्हाला कळलाय का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. उगाच आपलं काहीतरी तुम्ही उठलाय आणि तुम्हाला बोलायचंय म्हणून बोलताय याला काही अर्थ नाही. हां, पण जर भाजपमध्ये जर देवेंद्रजी बोलत असतील, जर बावनकुळेजी बोलत असतील किंवा शिंदेकडे जर उदयभाऊ बोलत असतील तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावर व्यक्त झालं पाहिजे.